जय हिंद सर्वांना. आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे संविधानाचा भाग 4 आणि भाग 4 अ वरती. हे खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे. हे मी मुद्दाम घेत आहे का तर ते एकदम जेव्हा मी PYQ शिकवत असते तेव्हा मध्ये मध्येच ते कमी जास्त होत असतात. तर असे लेक्चर ना एक वन टाइम मध्ये बाय वन स्टोरी करणं खूप गरजेचं असतं, एक स्टोरी बनवून. ठीक आहे, आता ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम व्यवस्थित लेक्चर करा, तुम्हाला एक टाइम मध्ये ते पाठ होऊन जाईल, आय शुअर. ठीक. आता जे भाग 4 आहे ते कशासाठी आहे? DPSP म्हणजेच मूलभूत तत्व. DPSP, डायरेक्ट DPSP असा शब्द लक्षात ठेवा की 4 जो आहे DPSP साठी आहे. आणि 4 A जो आहे तो फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य साठी आहे. ठीक आहे. हे जे भाग 4 आहे त्यामध्ये किती आर्टिकल येतात तर 36 ते 51 आर्टिकल येतात. आणि भाग 4 अ मध्ये किती आर्टिकल येतात तर 51A हा आर्टिकल एकच येतो. ठीक आहे. तर आता स्टार्ट करूया व्यवस्थित आपल्या लेक्चरला. पहा काय म्हणत आहे लेक्चर. पहिले तर आपण DPSP बद्दल जाऊन घेऊ की नेमकं DPSP असतं काय. ठीक आहे. DPSP हे न्यायालयात बंधनकारक नाहीत, म्हणजेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोर्टात जाता येत नाही. आता DPSP मध्ये काही आर्टिकल आहेत जे 36 ते 51 मध्ये आहेत. त्यामध्ये असे काही आर्टिकल आहेत जे जनहितासाठी आहेत. ठीक आहे. काही खूप हितासाठी आहेत बऱ्याच जणांच्या. आणि जर ते जनहित होत नसेल, समजा एखादा आर्टिकल आहे ज्यामध्ये एखाद्या मुलाला शिक्षण मिळत नसेल, एज्युकेशन हा मिळत नसेल. आता आहे एक एज्युकेशनचा आर्टिकल, त्यामुळे हा एक्झाम्पल देत आहे मी. एज्युकेशन मिळत नसेल तर आपण डायरेक्ट कोर्टाकडे जाऊ शकत नाही की DPSPचा हा आर्टिकल आहे पण सरकार तर मान्य करतच नाही असं म्हणून आपण कोर्टाकडे जाऊ शकत नाही. ठीक आहे. त्याला काही लिमिट्स आहेत DPSPला. असो. नेक्स्ट आता पहा, ही संकल्पना आयर्लंडच्या संविधानातून घेण्यात आली आहे. तर आता कोणाला काही हे समजलं नसेल की नेमकं आयरिश संविधानातून घेतलंय नेमकं काय. पहा, जगामध्ये सर्वात पहिले 1215 मध्ये संविधान आलेलं आहे, जो अलिखित आहे म्हणजे न लिहिलेला आहे. कोणी आणलेला? UKने, ब्रिटनने आणलेला. पण आय थिंक सो 1760 इफ आय एम नॉट रॉंग USA लिखित संविधान आणला. ही आयडिया ना प्रचंड म्हणजे जगभरात पसरली की हे संविधान असतं असं म्हणजे राजांचा जो प्रथा आहे ती थांबवून एक वेगळ्या प्रकारची शासन व्यवस्था होऊ शकते असं लोकांना समजायला लागलं, असं शासनकर्त्यांना समजायला लागलं. तर त्यामुळे संविधान हे प्रत्येक देश एक्सेप्ट करू लागला होता त्यावेळेस. मग आपल्याही देशाने ते एक्सेप्ट केला. म्हणजे संविधानातील काही गोष्टी म्हणजे जसं की आपण UK मधून काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्यांच्या संविधानामधून, आपण अमेरिकेच्या संविधानामधून गोष्टी घेतलेल्या आहेत, आपण आफ्रिकेच्या संविधानामधून. ठीक आहे. पण आपलं संविधान सर्वात मोठा आहे जगामध्ये. ओके. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे तर हत्ती असा सिम्बॉल आहे. मोठा आहे संविधान म्हणून हत्ती हा सिम्बॉल आहे. एक एक्स्ट्रा माहिती माझ्या एकदम आठवणीमध्ये आले म्हणून सांगत आहे. तर DPSP जी संकल्पना आहे, DPSP मूलभूत तत्व, ही जी संकल्पना आपण कुठून आणलेली आहे? ह्या आयरिश संविधानातून आणलेली आहे. आयरिशच्या संविधानातून अजून एक गोष्ट आणलेली आहे, रेड असं लक्षात ठेवा, RED, रेड. राज्यसभा इलेक्शन DPSP. ठीक आहे. आयरिशचं याबद्दल विचारलं जातं. ठीक. तर हे लक्षात ठेवा. राज्याने सामाजिक, हे कंबाईनच्या एक्झाम मध्ये येऊन गेलेलं आहे गेल्या वर्षी. कशामध्ये? मॅच द फॉलोइंग मध्ये येऊन गेलेला आहे. ओके. तर राज्याने सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सकारात्मक दायित्व आहे. तर DPSP कसे असतात? पॉझिटिव्ह असतात. पॉझिटिव्ह. आपण जसं जसं वाचू त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी पाहायलाच मिळेल. ठीक आहे. जे आर्टिकल्स मध्ये पहा, भारताला एक कल्याणकारी राज्य बनवणे हे याचे मुख्य ध्येय. तर मुख्य ध्येय काय आहे DPSPचे? कल्याणकारी राज्य बनवणे, वेलफेअर स्टेट बनवणे हे गरजेचं आहे. मूल्यमापन, हे कायदे घटनात्मक आदर्शानुसार आहेत की नाही हे तपासण्याचे साधन आहे. एखादा कायदा काय म्हणतात, संसद एखादा कायदा बनवत असेल तर घटनात्मक कायदा आहे का नाही, नेमका कॉन्स्टिट्युशनल टाईपचा कायदा आहे का नाही हे पाहण्यासाठी संसद काय करते? पहिले DPSP ला ओपन करते. DPSP मध्ये हे कायदा बरोबर व्यवस्थित बसतो का, तर ते पाहूनच कायदा लागू होतो. कायदे चेंज होतात का तर यस, कायदे चेंज होतात.
कसं कायदे चेंज होतात पहा. आता एक एक्झाम्पल देईन तुम्हाला. पहिलेच्या काळात चोऱ्या व्हायच्या, एकदम खिशे कापायचे लोक, किंवा आताही होतात, असं नाही. पण आता डिजिटल चोऱ्या खूप जास्त होतात, जसं की सायबर क्राईम. त्या काळात सायबर क्राईम नव्हतं म्हणून ते संविधानामध्ये मेन्शन नव्हतं की सायबर क्राईम हा विषय आहे. असं आहे. फोन पे आल्यापासून सायबर क्राईम खूप जास्त झालेला. ठीक. तर नंतर चालून म्हणजे आता सायबर क्राईमचं चालू आहे ना गुन्हा वगैरे, मग ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये येणार. एक टाईपचा एक्झाम्पल मी देत आहे. असे बरेच असे गोष्टी आहेत गुन्ह्याचे. पहिले लोक असंच मारून फेकून टाकायचे, आता ड्रम मध्ये टाकतात. आता काही करतात, तुकडे बिकडे करतात, फ्रीज मध्ये, मिक्सर मध्ये फिरवतात. तर त्यासाठी कायदे येऊ शकतात. तू जर मिक्सर मध्ये फिरवलं कोणाला तर मग तुला 5 वर्षाची शिक्षा. तू जर ड्रम मध्ये टाकलं तुला 10 वर्षाची शिक्षा. गुन्हा करणारा काय करेल? 5 वर्षाचा बघेल. अशा टाईपचा म्हणजे चेंजेस होत जातात. ठीक आहे. मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जस्ट फॉर फन मी हे एक्झाम्पल आहे. बस तुम्हाला एक आयडिया यायला पाहिजे, एक संकल्पना तुम्हाला समजली पाहिजे म्हणून मी हे सांगितलेलं आहे. ठीक. असो, एक सेकंड मी थोडंसं पाणी घेते. उन्हाळ्यात कसा कोरडा पडतो काय माहित, कधी मान्सून लागेल. तर डीपीएसपी बद्दल आपले आंबेडकर साहेब होते, त्यांचे 1935च्या कायद्यातील इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन सारखेच होते. म्हणजे त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन हे आहे ना 1935च्या काळाचं, कोणाचं? डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं. तर त्यांच्या इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन मधूनच डीपीएसपी असं एक संकल्पना आलेली आहे. असं म्हणजे सेम ऍज इट इज आहेत असं म्हणलं जातं. ऍक्च्युली ही संकल्पना आलेली कुठून? आयर्लंडवर. आणि त्यांची ही आयडिया होती की इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन असणं गरजेचं आहे. ठीक. मंजुरी, यांना नैतिक आणि राजकीय मंजुरी आहे. कोणती आहे? नैतिक आणि एथिकल आणि राजकीय मंजुरी. बस इतका झाला. आता मेन मुद्द्याकडे आपण वळत आहोत, ते म्हणजे आर्टिकल्स 36 to 51. पहा, आपण बाय स्टोरी जाणार आहोत. यामध्ये राज्य आहे. 36वा जो आर्टिकल आहे त्यामध्ये काय आहे? राज्य आहे. आणि 12वा जो आर्टिकल आहे त्यामध्ये पण राज्य हा शब्द आहे, हे लक्षात ठेवा. आता एक राज्य आहे म्हणजे एका गावाचं नाव राज्य आहे. काय आहे? एका गावाचं नाव राज्य आहे. आणि त्या गावामध्ये एक सरपंच राहतो. चला आपण एक सरपंच बनवूया. ठीक आहे. तर सरपंच साहेब जे आहेत, आता जवळ निवडणुका येत आहेत. ओके. तर सरपंच साहेब काय म्हणतात? मी जे काही तत्व बनवले होते ते न्यायप्रविष्ट नाहीत, पण देशाच्या प्रशासनासाठी मूलभूत आहेत. आता पहा, न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे काय नेमकं? तेच जे आता मी सांगितलं की भाई एखादा आर्टिकल आहे, आपण त्या आर्टिकलला धरून न्यायालयात जाऊ शकत नाही, तेच. ठीक आहे. त्यांनी जे तत्व बनवलेले आहेत ते गावासाठी म्हणजे स्टेटसाठी न्यायप्रविष्ट नाहीत, पण देशाच्या प्रशासनासाठी आहेत, असं त्यांच्या डोक्यामध्ये बसल्या जागी एक विचार येतो. नंतर काय होतं? इलेक्शन असतात. मग इलेक्शन असतात, प्रचार प्रसार तर भाई बेसिक आहे, है ना. मग समाजामध्ये ते विचार करतात की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय लोक कल्याणासाठी दिला पाहिजे, असं बसल्या ते विचार करतात की यार मी बरंच काही केलंय पण सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय कोणाला देऊ शकलो नाही, आणि ते देणं मला गरजेचं आहे. पहा, आपण तिन्ही पाहिलेले आहेत डीपीएसपी, तिन्ही पॉझिटिव्ह आहेत आतापर्यंत तरी. ठीक आहे, पॉझिटिव्ह आहेत. तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देऊन लोककल्याण साधणे आणि असमानता कमी करणे हा आता इथून पुढे माझा हेतू राहिला पाहिजे, असं कोण शपथ घेतं? आपले सरपंच साहेब. सरपंच साहेबांचं नाव काय ठेवूया आपण? पंजाबराव ठेवू. पंजाबराव. एक सिरियल पाहायचे मी, त्यामध्ये त्याला सरपंच बनायची खूप हौस होती पंजाबरावला. ठीक आहे. तर 1939 मध्ये काय होतं? नागरिकांना उपजीविका संसाधनाचे वाटप, समान वाटप, संपत्तीचे केंद्रीकरण रोखण्याची खात्री देणे. हे काहीच शब्द पाठ करू नका. मी जे शब्द सांगत आहे ते पाठ करा.
6 शब्द आहेत, तिथून बाहेर काहीच येणार नाही कारण तेवढेच आहेत. LDC, PHC. ठीक आहे. आता हे दोन विचार केल्यानंतर, ह्या दोन्हीचा विचार केल्यानंतर सरपंच साहेब अजून एक मोठा विचार करतात की लाईव्हलीहूड आणलं पाहिजे. ठीक आहे. काय म्हणत आहे मी? लाईव्हलीहूड आणलं पाहिजे, डिस्ट्रीब्युशन आणलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन आणलं पाहिजे, PAY पे आणलं पाहिजे, हेल्थ आणलं पाहिजे आणि चिल्ड्रन आणले पाहिजे. नेमकं काय? लाईव्हलीहूड, डिस्ट्रीब्युशन, कॉन्सन्ट्रेशन, पे, हेल्थ अँड चिल्ड्रन आणलं पाहिजे. चिल्ड्रन आणलं पाहिजे म्हणजे तत्वामध्ये आणलं पाहिजे. ऍक्च्युली चिल्ड्रन हे शिक्षणासंबंधित आहे इथे. ठीक आहे. जे सी आहे ना इथे बाजूलाच लिहून देईन मी, तुम्हाला कन्फ्युजन नको, म्हणजे येऊ शकतो हा प्रश्न. सी आहे ना, सी, चिल्ड्रनचा सी, हे 86व्या कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे संविधान सुधारणेनुसार 2002 नुसार येतो. ठीक आहे. बस तेवढंच. आता यामध्ये प्रश्न कसा येऊ शकतो ते देतील ना. हेल्थ जे आहे ही संकल्पना DPSPचा कोणत्या आर्टिकल मध्ये येते, अशा टाईपचा ते जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतात. बाकी काहीच नाही. तर तुम्हाला उत्तर यायला पाहिजे आर्टिकल नंबर 39. हे सगळं विचार केल्यानंतर अजून एक शेवटचा विचार करतात, म्हणजे विचार करत असतात ते, त्यांनी काहीही कार्य हे केलेली नाहीये. पुढे गरिबांना आणि दुर्बलांना मोफत कायदेशीर मदत आणि समान न्याय द्यायला पाहिजे हे त्यांच्या डोक्यात यायला लागतं. 29A मध्ये, सॉरी 39A मध्ये. ओके. गरीब आणि दुर्बल लोक जे आहेत त्यांना कायदेशीर मदत आणि समान न्याय द्यायचं हे होतं. मग आता हे सगळं डोक्यात घेतल्यानंतर, हे सगळं पाठांतर त्यांनी केल्यानंतर 40 म्हणजेच 4 वाजता, कसं लक्षात ठेवायचं? 4 वाजता. हे 40 एवढं लक्षात ठेवा. 4 वाजता ग्रामपंचायत संघटन करतात. मग ग्रामसभा बोलवतात. कोण? आपले सरपंच साहेब, पंजाबराव साहेब. ठीक. ते बोलवल्यानंतर ते सांगतात लोकांना विशिष्ट परिस्थितीचे काम, शिक्षण, सार्वजनिक मदतीचा अधिकार मी तुम्हाला देतो, असं ते म्हणायला लागतात लोकांना. आता हे अशा टाईपचं पाठ करायलाच लागेल तुम्हाला. ओके. तोडून 42 मध्ये काय होईल? कामाची न्याय व मानवी परिस्थिती आणि प्रसूती सहाय्य सुनिश्चित करणे. आता कामाचा न्याय 42 मध्ये हे सगळं बोलल्यानंतर ना तिथे स्त्रिया पण असतात बेसिकली, आणि स्त्रिया म्हणतात तुम्ही सभा बोलवली, संघटन केलं, तुम्ही सांगितलं आम्हाला तुमचं काय आहे ते, गरिबांसाठी हे ते काम, शिक्षण वगैरे सर्व सांगितलं, तर तुम्ही आम्हाला सांगा ना आम्हा स्त्रियासाठी काय होणार? तर ते म्हणाले की तुम्हा स्त्रियांसाठी न्याय मिळणार. न्याय कसला? तुम्हाला इक्वालिटी मिळणार. ठीक आहे. इक्वल काम मिळणार आणि तुम्हाला जे काही प्रसूती आहे, प्रसूती पिरियड असतो तुमचा, जे काही समजा हे प्रेग्नन्सी पिरियड असतो, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच सुट्ट्या मिळणार आणि सुट्ट्या हे फुकटच नाही मिळणार, यात तुम्हाला पेमेंट मिळू जाणार. ठीक आहे. हे कशामध्ये येतं? 42. जर हे असं लक्षात नाही राहिलं तर असं लक्षात ठेवा, 42,000 पेमेंट यायला लागते. ओके. सगळे खुश होतात, टाळ्या वाजवतात, ये. ओके. आर्टिकल 43 मध्ये कामगारांना राहणीमान, योग्य वेतन आणि चांगल्या कामाची परिस्थिती देणे. तर 43 मध्ये वेतन पण मिळतात. 43,000 लक्षात ठेवा. सॉरी 42,000 नको, ऍक्च्युली वेतन इथे आहे, वेतन तिथे नाही. 43,000. ठीक. 4 न 30. यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवा की तुम्हाला इक्वालिटी मिळेल किंवा जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट आहात तरी तुम्हाला पेमेंट मिळेल. ठीक. आणि इथे पण योग्य वेतन, तुम्हाला पेमेंट मध्ये योग्य वेतन मिळेल. इक्वालिटी. आता पुरुषांना कुठे कुठे काय होतं, जे हमाल वगैरे करतात ना तिथे पुरुषांना जास्त वेतन मिळतं, स्त्रियांना कमी वेतन मिळतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला इक्वल वेतन मिळेल अशी त्यांची काय होते, DPSPच्या या आर्टिकल मध्ये महत्व आहे याचे. ठीक. 43A मध्ये काय? तर 43A जे आहे उद्योगांचे व्यवस्थापन, फक्त उद्योग लक्षात ठेवा, इंडस्ट्री. तर हे सर्व होत असतं आणि इंडस्ट्रीवाले म्हणजे जे काही तिथे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, इंडस्ट्री आहेत, त्या गावातल्या लोकांचं आणि त्या सरपंचाचं बोलणं ऐकतात आणि ते ऐकताना म्हणतात की कामगारांना सहभाग वाढवायला सांगा आमच्या ठिकाणी, आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या इंडस्ट्रीमध्ये सांगा, असं ते म्हणायला लागतात.
इथपर्यंत गेल्यानंतर 43 ब मध्ये काय होतं की सहकारी संस्थाच्या स्थापनेला आणि व्यावसायिक व्यवस्थापनाला चालना देणे. मग इंडस्ट्रीमधून पैसा खूप सारा मिळतो, खूप सारा पैसा मिळतो कोणाला? सरपंचाला. तर सहकारी संस्था पण स्थापन करतो तो आणि व्यावसायिक व्यवस्थापन पण चालना मिळतं. सरपंचाला कसं काय पैसे मिळणार इंडस्ट्रीमध्ये काम करून? अरे महसूल जमा होतो ना, तर त्या टाईप असं असं लक्षात ठेवा. इथे स्टोरी खतम होते. कोणाची? सरपंचाची स्टोरी. एक सेकंड. सरपंच भाऊची स्टोरी खतम होते आणि दुसरी स्टोरी स्टार्ट होते. आता स्टोरी नाही आहे, ऍक्च्युली ट्रिक्स आहेत. आता पहा. देशातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा, सर्व नागरिकांसाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड. तुम्ही युसीसी हा शब्द ऐकलाय का? युसीसी. युसीसी सर्वात अगोदर कुठे लागला? उत्तराखंड मध्ये लागला. कसं लक्षात ठेवायचं? यू फॉर युसीसी, युनिफॉर्म सिव्हिल कोड, आणि यू फॉर उत्तराखंड. सर्वात पहिले त्याने एक्सेप्ट केलेला आहे 2025 मध्ये, जानेवारी महिन्यात. तर या युसीसी ला कसं लक्षात ठेवायचं? युनिफॉर्म सिव्हिल कोडला 4 = 4. 4 4 समान नागरी कायदा आहे. 4 हा 4 ला समान आहे ना. तर सर्व नागरिकांसाठी समान. आता नेमकं काय तुम्ही म्हणणार? हे युसीसी काय आहे? युजीसी म्हणत नाहीये मी, युसीसी म्हणत आहे. कन्फ्युज नका हो. पहा. हा, तर मुस्लिम लोकांमध्ये काय होतं की कोणाला तलाक द्यायचा असेल, कोणाला डिवोर्स द्यायचा असेल, तर मुस्लिम तलाक 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 म्हणून डिवोर्स देतात. हिंदूमध्ये प्रोसेस वेगळी असते. कोणत्या प्रत्येक रिलिजन मध्ये काहीतरी वेगळं असतं. पण हे सगळा घोळ थांबवण्यासाठी सरकारने नवीन कोड आणला. कोणता? युसीसी कोड आणला. समान नागरी कायदा आणला. ठीक आहे. तुम्ही सगळे कॉमन आहे. त्यातनं आम्ही जे सांगणार तेच, म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही तुमचा डिवोर्स करणार त्या पद्धतीनेच ते डिवोर्स मान्य केला जाईल. फक्त डिवोर्सशी संबंधित नाही, बऱ्याच अशा गोष्टी आहेत. शिक्षण म्हणा, हा, पण रिझर्वेशनशी संबंधित नाहीये बरं का, आरक्षणाशी संबंधित नाहीये. ठीक. तर हे अशा प्रकारचं आहे युसीसी. आता हे पहा. 45 मध्ये काय होतं? 6 वर्षाखालील मुलांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची तरतूद. तर हा, ठीक आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002. हे ब्रॅकेट मधले पण पाठ ठेवा तुम्ही, पण बाकीची ट्रिक सांगेन. 6 वर्षाखालील मुलाच्या संगोपनाची शिक्षणाची तरतूद. 6 वर्षाखालील म्हणजे 6 वर्षाच्या खालचे म्हणजेच किती? 5 वर्षाच्या, 4 वर्षाच्या, है ना. तर आर्टिकल नंबर 45 झाला का नाही? हे बघा, आर्टिकल नंबर 45. 6 वर्षाच्या खालील मुलांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची तरतूद. बस झालं पाठ. पुढे जाऊ. 46व्या आर्टिकल मध्ये काय? SC अँड ST आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे रक्षण करणे. तर एकतर 6 वर्षाखालचे पोरं म्हणजे 4-5 वर्षाखालचे पोरं हे संगोपन झालं, पण त्यांचे नंतर शैक्षणिक आणि हितांचे रक्षण पण घ्यायला लागले. 46 मध्ये काय होईल? लगेच या 6 वर्षाखालच्या पोरांचे नंतर मोठे झाले ते, आणि त्यांचे शैक्षणिक आणि हित रक्षण पण करायला लागले. कोण? SC ST. हे स्पेसिफिकली लक्षात ठेवा. आणि इतर दुर्बल घटक. आर्टिकल नंबर 47 लोकांचे राहणीमान, पोषण आहार आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे. तर हे 47 कसं लक्षात ठेवायचं? 1947 मध्ये काय झालं होतं? भारत स्वतंत्र झाला होता. आपला भारत काय झाला होता? स्वतंत्र झाला, ब्रिटिशातून मुक्त झाला. मग त्यावेळेस लोकांचे राहणीमान बदलले, लोकांचे पोषण आहार बदलला, लोकांचे सार्वजनिक आरोग्य सुधारायला लागले. ठीक आहे. तेव्हा मारायचे ना खूप, ब्रिटिश लोक खूप बेकार होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आरोग्य सुधारायला लागले. हे ट्रिक्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट 48 मध्ये काय होतं? शेती आणि पशुसंवर्धनाचे आधुनिक संघटन करणे व गोवंश हत्येवर बंदी घालणे. कसं लक्षात ठेवायचं? आता 4 ते 8च्या मध्ये, सकाळी 4 ते 8च्या मध्ये खूप गायींना किडनॅप केलं जातं आणि त्यांची हत्या होते. ठीक आहे. पशुसंवर्धनासाठी आधुनिक संघटन करणे व गोवंश हत्येवर बंदी करणे. ठीक आहे. पॉझिटिव्ह इम्पॅक्टच आहे ना. तुम्ही म्हणाले निगेटिव्ह आहे. कसं काय निगेटिव्ह येईल? काय निगेटिव्ह येईल? पॉझिटिव्ह आहे की भाई आपल्याला जे काही अॅनिमल्स आहेत त्यांना संवर्धन करायचं आहे. असं म्हणत नाही की आपण ह्याला टाकून देऊ शकतो. ठीक. तर 4 वाजून 8च्या मध्ये, 4 ते 8च्या मध्ये काय होतं? गायींचा किडनॅप होतं आणि त्यांची हत्या केली जाते. त्यामुळे पशुसंवर्धनाचे आधुनिक संघटन करणे महत्वाचे आहे.
आता 48A मध्ये काय येतं, पशुसंवर्धनाचं केलं तर पर्यावरणाचं का नाही करणार असा विचार येतो. 48A मध्ये पर्यावरण, जंगल आणि वन्यजीवनाचे रक्षण व संवर्धन करणे हे यामध्ये येतं. हे तुम्ही कसं पाठ करायचं तुम्ही पहा. 42वी घटना दुरुस्ती 1976 वगैरे आपण पाठ करा, कंबाईन मध्ये येतं. आणि आता सध्या TCS पण विचारत आहोत. TCS ची एक्झाम घेणार नाही ना, TCS तलाठीची एक्झाम घेणार नाही, त्यामुळे हे तर पाठ करणं मस्ट आहे तुम्हाला, ऑप्शनच नाहीये. आर्टिकल 49 राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकांचे आणि वस्तूंचे रक्षण करणं. राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकांचे आणि वस्तूंचे रक्षण करते. माझा जिल्हा आहे, म्हणजे माझा समजा एक जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये किती पुतळे वगैरे आहेत, तर 49 पुतळे आहेत, किंवा आपण स्मारक म्हणू शकतो, पुतळा, ठीक आहे, स्टॅच्यू कोल्हापूरमध्ये आहेत समजा 49 स्टॅच्यू, आणि ते स्टॅच्यू आपण रक्षण करणं महत्वाचं आहे असं लक्षात ठेवा. 50 मध्ये काय येणार, तर न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. न्याय व्यवस्था म्हणजे 50 ला कसं लक्षात ठेवा, 50 असं लिहितो आपण मराठीमध्ये. शेवटी शब्द काय, नास, म्हणजे न्याय व्यवस्थेचा नाश होतो. कशापासून, एक्झिक्युटिव्ह बॉडीपासून, किंवा आपण कार्यकारी व्यवस्थेपासून असंही म्हणू शकतो. पहा इथे अजून एकदा सांगेन, 50 मध्ये काय होतं, 50 हे नास लक्षात ठेवा. हे नास न्याय व्यवस्था हस्तक्षेप करणार नाही कार्यकारी व्यवस्थेत. ओके, न्याय व्यवस्था ज्युडिशियल बॉडी ही एक्झिक्युटिव्ह बॉडीच्या वेगळी आहे. हे आर्टिकल 50 मधून आपल्याला मिळतं. ठीक आहे. 51 मध्ये काय होतं, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला चालना देणे. काय होतं, एक पोरं असतात, छोटी 5 पोरं असतात, 5 नाही 10 घ्या, 10 पोरं असतात, आणि गणेशोत्सव असतात. त्यांच्या आगमनासाठी, बाप्पाच्या आगमनासाठी पोरं चंदा जमा करायला जातात. एक खडूस काकी असते, दरवर्षी ₹10 देते चंदाला. पोरं इतके गोंधळ करतात, धिंगाणाच आहे. असं असतं का काकी, दरवेळेसच्या आहे तुम्ही, आमची पिढी निघून गेली इकडे तिकडे काम करत, पण तुमचे काय ₹10 संपतच नाही, असं तसं जोरजोरात बोलायला लागली पोरं. काकू मध्ये गेल्या रूम मध्ये पहिली वेळेस, आणि रूम मध्ये जाऊन, म्हणजे फर्स्ट टाइम रूम मध्ये जाऊन काहीतरी आणत होत्या. पोरांना कमाल वाटली, किती आणत असतील, 1000-2000. तर काकींनी पोरांना ₹51 दिले. पण हे पण एक मोठाच इम्पॅक्ट आहे ना, म्हणजे एकदम 5 पट जाणं, नॉट अ जोक है ना. तर काकीने किती रुपये दिले, ₹51 दिले. आणि मुलांचा जो गोंधळ आहे, जो कलकल आहे, गोंधळ आहे, ते एकदम शांत झाला. शांतता, तर आंतरराष्ट्रीय शांतता. ओके, तर हे आपले 36 ते 51 एकदम सहज असे आर्टिकल संपलेले आहेत. थोडस तुम्हाला जे मी सरपंचाची स्टोरी सांगितली त्यामध्ये थोडंसं पाठांतर आहे, पण 29-39 मध्ये तर मी सांगितलेलं आहे किती इझी होता 39 वाला, तर हा ना. बाकीचे करा, थोडंसं पाठ करायच लागतं, असं नाही की सर्वच आपल्याला काय होते ते. मला आता एक मुहावरा येत नाहीये, असो एकदम समोर थोडी नाही येईल, थोडंसं कष्ट तर घ्यायलाच लागेल. ठीक, पहा हे झालेले आहेत DPSP 36 ते 51. थोडंसं DPSP चे वर्गीकरण आहे इथे दिलेले मी, हे सर्व वर्गीकरण जे की येणाऱ्या एक्झाम मध्ये खूप महत्वाचे, म्हणजे कदाचित ते यावर प्रश्न विचारतील असं मला वाटतं, थोडंसं गोंधळून जाण्यासाठी. तर हे लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा की समाजवादीमध्ये हे आर्टिकल येतात, गांधीवादी तत्वामध्ये हे आर्टिकल येतात, आणि लिबरल किंवा उदारमतवादी तत्वामध्ये हे आर्टिकल येतात. म्हणून फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक, बस. घटनेनंतर जोडलेले मार्गदर्शक तत्वे. घटना तयार झाली होती, ठीक आहे, म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार झाली होती, आणि त्याच्यानंतर मार्गदर्शन कोणते तत्वे जोडलेली आहेत. जे जर तुम्ही, मी आता सांगते वेळेस जे आर्टिकल सांगत होते 36 ते 51 मध्ये, त्या ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही ते पाठ केलात ना डायरेक्टली, मग हे वाचायची अजिबात गरज नाही. तेच मी इथे दिलेलं आहे, म्हणजे AI ने दिलेलं आहे. ऍक्च्युली मी काय करत होते, AI कडून हे बनवून घेत होते, तर AI ने बस एक्स्ट्रा ऍड केलं आहे ते. ठीक, DPSP विरुद्ध मूलभूत हक्क. तर हे आता सध्या विचारत आहेत ग्रुप C मध्ये प्रश्न, त्यामुळे
डीपीएसपी आणि मूलभूत हक्कामध्ये फरक आहे. ठीक आहे, त्यामुळे काही खटले निर्माण झाले होते. म्हणजे चंपाकम दोराईराजांनी एक खटला टाकला 1951 मध्ये. तर डीपीएसपी आणि मूलभूत हक्कामध्ये वाद सुरू झाला. चंपाकनचं काम म्हणणं होतं की जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्यामध्ये दुरुस्ती करता येते. ठीक आहे, म्हणजे पार्लमेंट दुरुस्ती करू शकतो असं चंपाकनचं म्हणणं होतं. पण गोलकनाथ केस आले. आता हे केस नेमकं काय गरजेचं नाहीये, जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच लक्षात ठेवा. गोलकनाथ केस आले. गोलकनाथ म्हणतो नाही, बदल तर होणार नाहीत, कोणत्याच हालतीमध्ये बदल होणार नाहीत. ठीक, मग 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती आली गोलकनाथ नंतर, आणि त्यामध्ये थोडस चेंजेस केले यांनी. हे पाठ ठेवा, नॉट सो इम्पॉर्टंट, मला तर इम्पॉर्टंट वाटलं नाही एक तर. ठीक आहे, असू दे. केशवानंद भारती खटला आला 1973 मध्ये. ते काय बोलले हे खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक स्ट्रक्चर जे आहे, ठीक आहे, मूलभूत हक्क तुम्ही जर केले नसतील 12 ते 35 वाले, तर ते मूलभूत हक्क करून या. मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे PYQs मध्ये. तर 12 ते 35 मूलभूत हक्क जे आहेत ते मूलभूत हक्क बेसिक स्ट्रक्चर चेंज करता येणार नाही, पण बाकीचे चेंज करता येते असं केशवानंद भारती केस मध्ये यायला लागले. पण अजून त्यावर खूप असे काय म्हणतात जुगलबंदी चालूच होती. मिनर्वा मिल केस आला. भारतीय संविधान हे मूलभूत हक्क आणि मूलभूत तत्व यांच्यातील सुवर्ण संतुलनावर म्हणजे बेडरॉक इज इक्वल्स टू आहे. म्हणजे फंडामेंटल राईट्स FR अँड DPSPs आर द इक्वल वन्स असं म्हणण्यात आलं मिनर्वा मिल केस खटल्यामध्ये. ठीक आहे, जे DPSP आहेत ते 36 ते 51 आहेत. जे फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क जे आहेत ते 12 ते 35 आहेत. ठीक आहे, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यामध्ये हे होऊ नका, तत्वेमध्ये हे होऊ नका, कन्फ्युज नका होऊ. ठीक, असो. नेक्स्ट, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातील फरक. अच्छा, फरक दिलेलाच आहे मी इथे. मूलभूत हक्क हे राज्यासाठी नकारात्मक आहेत. हा, ओके. मूलभूत हक्क काय आहेत? नकारात्मक. तर मूलभूत तत्वे काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत. ठीक, ते वाचण्यावर समजून जातं मूलभूत हक्क हे नकारात्मकच आहेत म्हणून, आणि मूलभूत तत्वे काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. न्यायप्रविष्टता. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे एखादा मूलभूत हक्क मध्ये जे काही आर्टिकल आहेत 12 ते 35 मध्ये, त्यामध्ये काही कमी जास्त झाला तर ते गोष्ट उचलून आपण न्यायालयात जाऊ शकतो. पण DPSPचं तसं नसतं. सांगितलंय मी तुम्हाला, DPSP न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे न्यायालयात जाता येत नाही की आमचं DPSP मध्ये असं दिलेलं आहे आणि पालनच होत नाहीये. तर न्यायालय म्हणेल DPSPच्या गोष्टी मी हाताळू शकत नाही, कारण ते संविधानात आहे. लोकशाहीचे प्रकार. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही स्थापन करते. खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. VIIMP. ठीक, मूलभूत हक्क जे आहेत राजकीय लोकशाही स्थापन करते. तर DPSP जे आहेत सामाजिक आणि आर्थिक कल्याण स्थापन करते. ठीक आहे. मंजुरी. मूलभूत हक्कांना कायदेशीर संरक्षण आहे, तर DPSP ला नैतिक आणि राजकीय मंजुरी आहे. मूलभूत हक्कांना कायदेशीर संरक्षण, DPSP ला राजकीय मंजुरी. मी तुम्हाला सांगितलं होतं की पार्ट 4 शिकवणार आणि पार्ट 4 आता पुढे पार्ट 4A पण आहे. उद्देश. मूलभूत हक्क वैयक्तिक कल्याणावर भर देतात, तर DPSP हा समाजाच्या कल्याणावर, म्हणजे सोशलिस्ट असतात. यस फॉर सोशलिस्ट असं लक्षात ठेवा. मूलभूत हक्क पर्सनल असते. यस, पर्सनल असतात मूलभूत हक्क. अंमलबजावणी कसं करता येते? मूलभूत हक्क आपोआप लागू होतात, तर DPSP लागू करण्यासाठी स्वतंत्र कायद्यांची गरज असते. ठीक. न्यायालयीन अधिकार. मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे कायदे न्यायालय रद्द करू शकते, पण DPSPचे उल्लंघन करणारे कायदे रद्द करता येत नाही, कारण DPSP न्यायालयाचा संबंध नाही येत तेवढा. तर एवढे तत्व अशी वगैरे मी सांगितलेले आहेत तुम्हाला. पाठ ठेवा, स्टेटमेंट मध्ये विचारतात ते सरळ सरळ कंबाईन वाले. ठीक आहे, ग्रुप B वाले. मूलभूत कर्तव्य आणि वैशिष्ट्ये. पार्ट 4A आर्टिकल नंबर 51A. तर पार्ट 4A कुणाचा आहे? फंडामेंटल ड्युटीजचा आहे, म्हणजेच मूलभूत कर्तव्यांचा आहे, ड्युटी. ठीक. आता जसं की पार्ट 4 जे आहे ते आपण कुठून घेतलेलं आहे? पार्ट 4 आयर्लंड वरून आत्ताच बोलणं झालेलं आहे. तर तसंच पार्ट
4A जे आहे ते कुठून घेतलेलं आहे आपण USSR वरून. USSR म्हणजेच रशिया, रूस. ठीक, कसं लक्षात ठेवायचं? मूलभूत कर्तव्यांना फंडामेंटल ड्युटीज म्हणा. मला ड्युटी लागली, कुठे लागली? USSR मध्ये लागली. ठीक आहे, हे फक्त भारतीयांसाठी असतात. 51A मधले 51A जे आर्टिकल आहे ना, ते फक्त भारतीयांसाठी आहे, फॉरेनर्स साठी नाही. आपल्या भारतामध्ये फॉरेनर साठी आर्टिकल आहेत का? यस आहेत. ठीक, तर ही कर्तव्ये केवळ नैतिक व वैज्ञानिक आहेत आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाता येत नाही. मूलभूत कर्तव्याचं पण तेच आहेत, न्यायालयात जाता येत नाही, नॉन एन्फोर्सिएबल आहे. मूळ संविधान, ही कर्तव्ये मूळ संविधानाचा भाग नव्हती तर नंतर जोडली गेली. ठीक आहे, लागू, ही कर्तव्य केवळ भारतीयांना लागू आहे, परदेशांना नाही. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये आहेत. स्टार्टिंग मध्ये किती मूलभूत कर्तव्य होते? तर 10 मूलभूत कर्तव्य होते. किती होते? 10 बस है असं त्यावेळेस म्हणण्यात आलं, पण नंतर अजून एक ऍड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, सध्याची संख्या किती आहे? संविधानात एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 11वे जे आहे ते मी मुद्दामच दिलेलं आहे कारण रिसेंट वाला आहे म्हणून प्रश्न विचारतात ते. 86वी घटना दुरुस्ती 2002 51A चा की. आता तुम्ही म्हणाल मॅडम 86 घटना दुरुस्ती 2002 कुठेतरी वाचल्यात गत वाटते. कुठे नेमकं? आत्ताच आपण DPSP मध्ये वाचलेलो आहोत. त्या सर्वांचा खालीवर आहे, म्हणजे सेमच आहे, म्हणणं सेमच आहे, पण बस त्यांनी इकडे तिकडे लिहून दिलेलं आहे. ठीक, एक्स्ट्रा ऍड केलेलं आहे, म्हणजे ही गोष्ट मूलभूत तत्वात पण राहायला पाहिजे, मूलभूत कर्तव्यात पण राहायला पाहिजे, DPSP मध्ये पण. का? तर एज्युकेशन आहे ना भाई, एज्युकेशन जे आहे ते सगळ्याच आर्टिकल मध्ये राहायला पाहिजे असं त्यांचं मत, म्हणून ते सगळ्याच पार्ट मध्ये असायला पाहिजे असं त्यांचं मत, म्हणून ते हे इथे ऍड केलेले आहे. तर 11वा जो आहे 86वी घटना दुरुस्ती 2002 जे आहे 51A चा के, म्हणजे कोणते कोणते ABCDEFGHIJK आहेत 51A मध्ये. ठीक आहे, एवढे पार्ट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. सोपे आहेत, इझी आहेत, 1 मिनिट मध्ये 2-3 मिनिट लागतील, मला जास्त नाही. स्वर्णसिंग कमिटी आली होती 1976 मध्ये. इंदिरा गांधी तेव्हा प्रधानमंत्री होते आणि तेव्हा स्वर्णसिंग कमिटीने 8 मूलभूत कर्तव्य जोडण्याची शिफारस केली होती, पण इंदिरा गांधीजींना त्या 8 मध्ये फक्त 5 बरोबर वाटले, बाकीचे 3 त्यांनी रिजेक्ट केले. ठीक आहे, तर ते कोणते कोणते रिजेक्ट केले त्यांनी? कर्तव्य न पाळल्यास दंड करणे. समजा आता तुम्हाला पोलिसांनी पकडलं, 3 जण जाऊन बसून जात होतात. ठीक आहे, एका गाडीवर 3 जण, 3 सीट. ठीक, पोलिसांनी पकडलं आणि पोलीस बोलतो 1000 रुपये दंड दे. ऐसा कैसा, ऐसा कैसा? आता तुम्ही असं म्हणाल, PIO तुमचा जो अधिकारी आहे त्याला रोजचे तुम्ही 250 रुपये एखादी वेळेस दंड लावता आणि मी एक साधारण व्यक्ती आहे तर तुम्ही मला 1000 रुपये लावता का? मग त्यामध्ये हे कंपल्जन केलं होतं त्यांनी. कोण? स्वर्णसिंग कमिटीने. पण ही गोष्ट कोणाला आवडली नाही? इंदिरा गांधीजींना आवडली नाही, त्यांनी ती रद्द केली. ठीक आहे, म्हणजे टॅक्स, खूप जास्त टॅक्स, दंड, वेगवेगळे दंड करणे हे काही बरोबर नाही. समजा त्याला उचलून तू एखादा 3 जण गाडीवर बसते आणि तुम्हाला 1 वर्षासाठी पोलीस कोठडी देऊ, हे काही बरं वाटेल का? असं काही दंड बरं वाटेल का? तर नाही. ठीक आहे, दंडाच्या कायद्याला न्यायालयात आव्हान न देणे आणि कर भरणे. आव्हान देणे न देता येणे ही एक चुकीची गोष्ट आहे ना. कोणत्या कोणत्या गोष्टी इथे आहेत? कर्तव्य न पाळल्यास दंड करणे, दंडाच्या कायद्याला न्यायालयात आव्हान न देणे आणि टॅक्स भरणे, 3 गोष्टी आहेत. तर तुम्हाला 1 वर्षासाठी दंड दिला तर तुम्ही न्यायालयात जायचं नाही असं स्वर्णसिंग कमिटीचं म्हणणं होतं, पण हे चुकीचं आहे. हे इंदिरा गांधीजीला समजलं आणि ते पण त्यांनी कॅन्सल केलं. म्हणजे कोणते कोणते कॅन्सल केलेले आहेत? हे 1, हे 2, हे 3. ठीक, नेक्स्ट. आता हे फायनल आहे आपलं. 11 मूलभूत कर्तव्य आहेत. कोणकोणती आहेत? 51A मध्ये त्यातलं A आहे, नंबर A, स्मॉल a, राष्ट्रध्वज आणि गान. ठीक आहे, तर A प्रत्येकालाच लक्षात असतं, पाठ कर्तव्य A. ठीक आहे, A मध्ये काय येतं? राष्ट्रध्वज आणि गाणं येतं. बी म्हणजे बापूचे विचार, बापूचे विचार. ट्रिक आहे हे. राष्ट्रीय आदर्श, स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती देणाऱ्या उदात्त आदर्शांचे पालन करणे.
आता स्वतंत्र लढ्यामध्ये बऱ्याच जणांनी स्फूर्ती दिली होती, पण इथे बी आहे ना शब्द, बी आहे म्हणून आपण बापूला घेत आहोत, गांधीजीला. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्फूर्ती दिली. ठीक आहे, त्यांचे आदर्श घ्यायचा असं लक्षात ठेवायचं. सी सार्वभौम. तुम्हाला सा लक्षात ठेवायचंय. सी सा, सी सा. फा लक्षात राहत असेल ना, है ना, रील्स मध्ये खूप दाखवतात फा फा फा. तर सा का लक्षात नाही राहत तुमचं? म्हणजेच काय? सा म्हणजेच काय? सार्वभौम, एकता आणि अखंडता. ठीक आहे, तर सी मध्ये, सी सा मध्ये काय येणार? सार्वभौम, एकता, अखंडता. डी देश रक्षण. देश रक्षण, डी म्हणजेच डिफेन्स. डिफेन्स म्हणजेच रक्षण करणे. ठीक आहे, देशाचे रक्षणाने आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रसेवा करणे. समजा आता भारतामध्ये खूप जास्त वर्ल्ड वॉर चालू आहे, म्हणजे भारतामध्ये नाही, सगळ्या जगभरात वर्ल्ड वॉर चालू आहे. आपण समजा गव्हर्नमेंट नोकरीलाही नाही, ठीक आहे, तरी आपल्याला आता खूप माणसं कमी पडत आहेत. आपल्याला बोलावणं येईल कोणाकडून? सरकारकडून, की आता इथे तुला लढायचं आहे. ठीक, तर राष्ट्रसेवा. ते तर तुम्ही म्हणाल कोणत्या ह्याच्याने तुम्ही मला तिथे पाठवत आहात बॉर्डरवर इकडे तिकडे लढायला? तर डायरेक्ट म्हणू शकतात. ते काय म्हणू शकतात? आर्टिकल 51च्या ए च्या डी पासून मी हे तुला म्हणत आहे, मी तुला आदेश देत आहे की तू जा आणि रक्षण कर देशाचे, असं ते म्हणू शकतात. ई मध्ये काय येणार? ई मध्ये येणार बंधुभाव व महिलांचा आदर. ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचं? ए साला, आता सध्या IPL चालू आहे ना, त्यामुळे ए साला कप नाम दे. तुम्ही म्हणाल तुम्ही मॅडम RCB कडून? नाही रे वा, CSK कडून आहे. ए साला कप नाम दे. ठीक आहे, कोणाच्या नाम दे? एक बंधूच्या, एक महिलांच्या, असं लक्षात ठेवायचं. ए साला कप नाम दे, एक बंधूच्या आणि महिलांच्या, हे ई लक्षात ठेवा. नेक्स्ट, F संस्कृती, फॉल्क कल्चर असं लक्षात ठेवा. फॉल्क कल्चर, CULTURE. ठीक, कल्चर म्हणजेच काय? संस्कृती. नेक्स्ट, जी पर्यावरण. जी म्हणजेच ग्रीनरी लक्षात ठेवा. GREENERY, ग्रीनरी म्हणजे जंगल, तलाव, नद्या, वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे यामध्ये. ठीक आहे, याच मध्ये काय येणार? तर याच मध्ये हार्मोनी येणार. हार्मोनी किंवा मानवतावाद, ह्युमॅनिझम येणार. ह्युमॅनिझम. वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधकृतीचा विकास करणे याच्यामध्ये येतं. डेव्हलपमेंट वगैरे यामध्ये येतं. ठीक आहे. आय सार्वजनिक संपत्ती. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे. कसं लक्षात ठेवणार? आय लक्षात ठेवू नका, आई लक्षात ठेवा. आई, आपली आई काय करते? आपली आई घरदार झाडते, पण रोड रस्ते पण झाडते आपल्या घराच्या समोर. तर ते काय? सार्वजनिक संपत्ती आहे, रोड है ना, तर तिचे ती रक्षण करते. हिंसेचा त्याग करणे म्हणजे आपण बहीण भाऊ भांडत असेल तर आपल्याला 2 चापट मारते आणि म्हणते की हिंसेचा त्याग करा तुम्ही दोघेही. तर आय मध्ये काय येणार? सार्वजनिक संपत्तीचे रक्षण एक येणार आणि हिंसेचा त्याग करणे हे एक येणार. ओके, खूप कचकच दिसत होतं मला म्हणून. व्यक्तिगत व सामूहिक विकास राष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये. हा, तर जे फॉर जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवा. व्यक्तिगत व सामूहिक विकास करा असं त्यांचं मत होतं, असं लक्षात ठेवा. राष्ट्रात सतत यशाच्या शिखराकडे जाईल, अशा प्रकारे सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करेल असे त्यांचे मत होते. कोणाचे? जवाहरलाल नेहरू यांचे, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. के मध्ये काय येणार? फायनल आहे, हा 11वा आहे, 11th. ठीक आहे, किती आहेत? फंडामेंटल ड्युटीज 11 आहेत. पूर्वी किती होते? 10 होते. स्वर्णसिंग कमिटीने किती आणल्या होत्या? 8 आणल्या होत्या. इंदिरा गांधींनी किती त्यांना रिजेक्ट केले? 3 रिजेक्ट केले. कोणकोणते होते? टॅक्सवाले होते, दंडवाला होता आणि न्यायालयात जायचं नाही असा होता. आणि असं एकदम तोंडावर यायला पाहिजे तुम्हाला, नो डाऊट. असा जर तुमचा अभ्यास झाला तर बस तुम्ही जिंकलात. खूप जवळ आहात तुम्ही, तुमच्या जे काही स्वप्न आहे, तुमचे जे काही एक्झाम द्यायचे आहे ना, त्याच्या खूप जवळ आहात तुम्ही. ठीक, तर हे फायनल आहे, शिक्षणासाठी आहे, के एज्युकेशन. ठीक आहे, 6 ते 14व्या गटाचे आपल्या पाल्यांच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यामध्ये. थोडी समिती पाहून घ्या.
कारण हे समिती सध्या विचारत आहेत एक्झाम्स मध्ये, म्हणून मी इथे दिलेले आहेत. वर्मा समिती आणली होती 1999 मध्ये, जस्टिस वर्मा समिती. 2013 मध्ये पण आली होती यांची समिती, पण फौजदारी कायद्यासाठी आली होती. नॉट सो इम्पॉर्टंट. 2013 और 23 आय थिंक, आठवत नाहीये मला. तर 1999 मध्ये आली होती. कशासाठी? तर फंडामेंटल ड्युटीज किंवा मूलभूत कर्तव्यासाठी ही समिती आली होती. समिती काय म्हणत होते? शाळेतील मुलांची कर्तव्य शिकवण्याची शिफारस केली. म्हणजे शाळेच्या मुलांना कर्तव्य शिकवा, मुले मोठे होतानाच नका असं शिकवा, कारण छोटेपणातच सवय लागते. क्रिमिनल लहानपणीच बनतात पोरं. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा 1967, डायरेक्ट कायदा आणि डेट लक्षात, इयर लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक कायदा 1971. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, जे की कर्तव्य जी मध्ये आहे. ग्रीनरी है ना. वन संवर्धन कायदा 1980, तेही ग्रीनरी मध्ये येतो. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये. लोकप्रतिनिधीमध्ये ए मध्ये येतं. आता मला राष्ट्राशी संबंधित आणि राष्ट्रगीत आणि राष्ट्राशी संबंधित आहे, पण त्याही मध्ये लोकप्रतिनिधी कायदा आला. लोकप्रतिनिधी येतं म्हणजे निवडणुकाचं नियंत्रण वगैरे त्यामध्येच येतं. ठीक. भारतीय न्याय संहिता IPC. ऍक्च्युली IPC 1860 मध्ये आलेला, 1862 मध्ये लागू झालेला, पण IPCचं नंतर नाव चेंज झालं. BNS कधी? 2024 जुलै 1 2024 मध्ये. खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याबद्दल कुठे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत? प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये, जे 2026 मध्ये एक्झाम झालेले आहेत ना पोलीस भरतीचे, और 2025 मला माहिती नाही केव्हा झालेले आहेत. ठीक. तर प्रत्येक पेपरमध्ये आलेला आहे. तुम्हाला कसं माहित मॅडम? पाहिलेत मी प्रश्न, शिकवलेले पण आहेत. ठीक आहे. कशासाठी शिकवलं होतं मी तुम्हाला शिकवलं होतं न्यायालयाच्या एक्झामसाठी, तर त्यामध्ये होता हे प्रश्न. ओके. तर IPCचा इंडियन पेनल कोड, भारतीय न्याय संहिता झाला. केव्हा आला म्हटलं तर 2024 मध्ये. BNS. नागरी संरक्षण कायदा आला 1955 मध्ये. बस हे सर्व लक्षात ठेवा. यातनं बाहेर काही जाणार नाही. एकदम फ्रीली अभ्यास करा. बस यातनं बाहेर काहीच जाणार नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. या 35 ते 51 मध्ये काही आणि 51A मध्ये काही आला, बस कुठेच इकडे तिकडे पळू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. हे करा, बस होऊन जाईल तुमचं काम. ओके. कसं वाटतं तुम्हाला लेक्चर? थोडंसं बोर झालं असेल, मध्ये मला गळा कोरडा पडला आत्ताच. ठीक आहे. बार बार काय पाणी पिऊ आणि डिस्टर्ब होऊ, तुमचं जर रिदम लागली असेल तर कशाला मिस करू, त्यामुळे मी थांबले. छान वाटले का तुम्हाला ट्रिक्स? नक्की मला कमेंट करून सांगा. कसा अभ्यास चालू आहे तेही सांगा. मेन्स दिलेली आहे का कोणी कंबाईनची, तेही आपण चर्चा करू. जर दिलेली असेल तर बोला मला थोडंसं. ठीक आहे. चला, तर मी इथे लेक्चर एंड करत आहे. आणि उद्या आपलं परत तलाठीचे लेक्चर्स होतील. आणि बस एवढंच. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.